नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे लसूण व मिरचीची पेस्ट करून घेणार आहे। यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या। ह्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी एक जोडी कोथिंबीरीची पाने घेतलेली आहे, त्याची मी देठ नाही घेणार आहे, फक्त आपल्याला पानेच घ्यायचे आहेत। हे आता पाने आपल्याला स्वच्छ 1 ते 2 पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत। आता ही सर्व पाने आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे। आता यात मी 1 चमचा तांदळाचं पीठ, 4 चमचे बेसन, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा घरगुती मसाला, चवीनुसार मीठ, जे आपण लसूण व मिरचीचं पेस्ट करून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। यात अजिबात पाणी घालून घ्यायचं नाही आहे। कोथिंबीरमध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे आपल्याला यात पाणी घालायची गरज पडत नाही। आता मी इथे मोदकाचं भांडं घेतलेलं आहे, यात मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता यावर जाळी ठेवून घेते। इतक्या साहित्यात 2 कोथिंबीरीचे रोल व्यवस्थित असे तयार होतात। उकडीच्या भांड्याला झाकण लावून मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे। आता हे आपल्याला मध्यम आचेवर 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। आपल्याला बरोबर 15 मिनिटांनंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि भांडं थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कोथिंबीरीचे रोल छान असे तयार झालेले आहेत। आता आपण हे कट करून घेऊया। तुम्ही इथे पाहू शकता आपल्या या वड्या छान अशा आतपर्यंत शिजलेल्या आहेत। आता मी या वड्या छान पातळ अशा कट करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड्या या वड्या कट करून घेऊ शकता। इथे हा पूर्ण रोल कट करून झालेला आहे। आता मी या वड्या छान अशा तळून घेते। यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे। आता यावर मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेणार आहे आणि एक एक करून सर्व वड्या व्यवस्थित अशा दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे। एका बाजूनी व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत। आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्या व्यवस्थित तळून घेते। तर अशा ह्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा तळून झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।